विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मचा MSBT ऑलरेडी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे फायनल इयरचा. त्याशिवाय या ठिकाणी जे विद्यार्थी बी फार्म फायनल इयरला आहेत, काही युनिव्हर्सिटीचा फायनल इयर बी फार्मचा रिझल्ट आलेला आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचा रिझल्ट आलेला आहे. या अगोदरच या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटीचा देखील बी फार्मचा रिझल्ट आलेला आहे. बाकी युनिव्हर्सिटीचा देखील फायनल इयरचा रिझल्ट येत आहे. ज्यावेळेस तुमचं एज्युकेशन कंप्लीट होतं त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी फार्मसीमधलं एज्युकेशन कंप्लीट करता म्हणजे फार्मसिस्ट होत नाही. यानंतर महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे प्रोफेशनल रजिस्ट्रेशन. आता अर्थात आपलं प्रोफेशन काय आहे? फार्मसिस्ट. आणि फार्मसिस्ट म्हणून तुम्ही MSPC अर्थात महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडे नोंदणीकृत फार्मसिस्ट, रजिस्टर्ड फार्मसिस्ट बनणं गरजेचं आहे. याच्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आपण त्याला कॉमन लँग्वेजमध्ये लायसन्स असं बोलतो, परंतु लक्षात ठेवा ते लायसन्स नाही आहे, तर ते रजिस्ट्रेशन आहे. जसं डॉक्टरांचं मेडिकल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन असतं तसं फार्मसिस्टचं फार्मसी काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन होतं. त्यानंतर तुम्ही फार्मसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करू शकता. त्या रजिस्ट्रेशनच्या बेसिसवरती FDA कडून ड्रग लायसन मिळवून या ठिकाणी तुम्ही स्वतःचं मेडिकल ओपन करू शकता किंवा रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून एखाद्या मेडिकलवरती तुमचं रजिस्ट्रेशन जोडू शकता. अर्थात ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीनं करायची याबाबत सविस्तर बोलणार आहोत. तर लक्षात ठेवा, फार्मसिस्ट रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं MSPC अर्थात महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल MSPC महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या वेबसाईटवरती होत असते. त्यासाठी तुम्हाला MSPC असं सर्च करायचं आहे. MSPC असं सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येते, तिच्यावरती जायचं आहे. ही महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद MSPCची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला या ठिकाणी बघू शकता मॅन्युअल्स दिलेले आहेत, अर्थात माहितीपत्रक दिलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी कशा पद्धतीनं प्रोसेस करायची आहे, फ्लो चार्ट पद्धतीनं दिलेलं आहे, कुठल्या स्टेपनंतर काय करायचं आहे. यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट सोबत असणं गरजेचं आहे. जर तुमचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म झाला असेल तर डी फार्मचा रिझल्ट आल्यानंतर त्यानंतर पुढचे 500 तास तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे मेडिकल शॉपमध्ये, फार्मसी शॉपमध्ये. ते ट्रेनिंग बुकमधलं सर्टिफिकेटचा फोटो लागेल. हे ट्रेनिंग फक्त डिप्लोमासाठी लागेल, डी फार्मसाठी लागेल. डिग्री अर्थात बॅचलर ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगची आवश्यकता नसते. डिरेक्टली ते फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतात. आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत? तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा असा एक पुरावा लागणार आहे. त्या माहितीपत्रकात दिलेलं आहे. आधार कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर बाकी डॉक्युमेंट काय काय लागतात तर तुमचे एज्युकेशनचे डॉक्युमेंट लागतात. 10th 12thचा रिझल्ट किंवा त्यातलं बोर्ड सर्टिफिकेट एक लागतं की जे की डेट ऑफ बर्थ पुरावा म्हणून वापरता येतं. आणि तुमचे फार्मसी एज्युकेशनचे डॉक्युमेंट, ज्या ठिकाणी तुमचे बी फार्म असेल तर ऑल सेमिस्टरचे 8 सेमिस्टरचे रिझल्ट, त्याशिवाय तुमचा फायनल सेमिस्टरच्या रिझल्टसोबतच जर तुमचं फायनल डिग्री सर्टिफिकेट आलं नसेल तर डिग्री सर्टिफिकेटसोबत छोटं प्रोविशनल डिग्री सर्टिफिकेट देतात, ते देखील लागेल. तुम्ही डिप्लोमाला असेल तर डिप्लोमाचा रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट देखील लागणार आहेत. त्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला एक आयडेंटिटी स्लिप लागते, जी की MSPCच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ह्या संपूर्ण प्रोसेसचा कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या सर्व व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन तो व्हिडिओ, फॉर्म कसा भरायचा हे बघा. जे आयडेंटिटी स्लिप लागते त्याची या ठिकाणी गुगल ड्राईव्ह लिंक देखील खाली देतो आहे. तिथून ते आयडेंटिटी स्लिप डाउनलोड करा किंवा MSPCच्या वेबसाईटवरती मिळेल, ज्यामध्ये तुमच्या 4 साईन असतात, तुमचा फोटो असतो, तुमच्या कॉलेजचा स्टॅम्प त्या ठिकाणी मिळतो की तुम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी आहात, आणि एक अंडरटेकिंग असतं. ते डाउनलोड करून प्रत्येक पेजवरती साईन करून ती एक स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करायची असते. ही सगळी प्रोसेस केल्यानंतर तुमचा फॉर्म MSPCकडे सबमिट होतो. MSPCकडे फॉर्म सबमिट केल्यानंतर या ठिकाणी स्क्रुटिनी होते, पडताळणी होते. एक कॉलेजकडून पडताळणी होते आणि एक स्टेट फार्मसी काउन्सिलकडून पडताळणी होते. अर्थात ह्या ज्या प्रोसेसचे व्हिडिओ आहेत, जुने गाईड केलेले सगळे व्हिडिओ आहेत, फॉर्म कसा भरायचा याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. त्या सर्व व्हिडिओचे लिंक, लागणारे कागदपत्र याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. काय करायचं आहे, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन आहे तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं कॉलेज कुठलं आहे, महाराष्ट्रातलं आहे, महाराष्ट्राबाहेरचं आहे, या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करायच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर पुढचं स्टेप बाय स्टेप करायचं आहे. इथे जे मॅन्युअल पहिल्या प्रोसेसमध्ये दिलेलं आहे ते जर तुम्ही बघितलं तर मराठीमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. कुठल्या प्रोसेसनंतर काय करायचं आहे, OTP पडताळणी कशा पद्धतीनं करायचं आहे, साधारणपणे किती दिवस लागतात, कधीपर्यंत तुमचं सर्टिफिकेट येतं. आणि मुळात एक चूक बरेच विद्यार्थी करतात, घाईघाईत कुठेतरी सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरतात, तर ती अतिशय चुकीची पद्धत आहे. सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरू नका. हवं तर तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या टॅबवरती किंवा घरी PC असेल त्याच्यावरती कॉलेजच्या कम्प्युटर लॅबमध्ये जाऊन फॉर्म भरा.
कारण काय झालेलं आहे, ही प्रोसेस कशी करायची, घरात बसून देखील प्रोसेस तुमची तुम्हाला स्वतःला करता येते. पण बऱ्याचदा घाईघाईमध्ये इतरांकडून फॉर्म भरताना चुका होतात. ठीक आहे, असं म्हणत नाही सायबर कॅफेमध्ये जाऊन भरूच नका. तिथे जरी जाऊन भरत असाल तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित टाकली आहे का, जसं की नाव बरोबर टाकलेलं आहे का, स्पेलिंग करेक्ट आहे का बघा. कारण एकदा यामध्ये कुठली गोष्ट चुकली, पत्ता, मोबाईल नंबर, तर पुन्हा करेक्ट करायला खूप किचकट प्रोसेस आहे. बेटर वे एकदाच तो फॉर्म व्यवस्थित भरा. ठीक आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्र, ती प्रोसेस कशी करायची, त्या रिलेटेड इतर व्हिडिओ, ही सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर व्हिडिओ दिलेले आहेत, ते बघा. डॉक्युमेंटची लिस्ट देखील दिलेली आहे, ती पहा. अजूनही काही तुमच्या शंका असतील तर खाली कमेंट करा आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्या डाऊटबाबत स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल. तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्या प्रेमामुळं या ठिकाणी आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.